काय बाबा कोणी काही फोटो टाकू राहिले. अरे डिगेनी केव्हा लग्न केलं? बायको सोबत फोटो डिगेचे सांगितलं जाऊ ना राव डिगेनी. डिग्यात जाऊ तर डेपुटी सुद्धा काही म्हणले नाही लग्न केलं म्हणून डिग्याचं. आयला अवघडच आहे राव. गावात काय चाललंय काही कळत नाही. डिग्यालाच विचारावं लागन. डिग्याकडेच जातो आता. खुशाल बिनबॉ लग्न केलं डिग्यानी. हा का अजून ड्युटीवर नाही गेलेत नाही का? राव, गावात काय होते खबर सुद्धा लागत नाही. बरं झालं या. हा का सुगंधा तुला कळलं का? अहो माझा फोन चालू आहे, काय काम आहे? महत्वाचं ये नंतर बोल. हॅलो. तुला माहिती का ते डिगेनी अहो पण माझा कामाचा फोन चालू आहे, असं काय करता? कामाचा काय फोन तुझा तू ऐक ना. अरे ते थांबा. हा बोला ना. अरे ते डिगेनी हा काय बाई. नाही नाही अगं ऐक ना हे महत्वाचं आहे. ते फोन नंतर करता येईल ना. तुम्ही शांत बसा हो शामराव. गावात नुसते एवढी- मध्ये मध्ये माझा कामाचा फोन चालू आहे, तुम्हाला कळत नाही का? बसा शांत. एवढी मोठी गोष्ट झाली गावातून तुला फोनचं पडले. हा फोन तू इकडे आणि ते अहो, बंद कर. तर हो शामराव तुम्हाला काही अक्कल आहे का हो? माझा नवरा किती बडबड करीन आता. नवऱ्याचा होता होय. मग? हा मग असा ना केव्हा बोलता येईल नवऱ्या संग. का मला बोलताय? वाटलं तुझा फोन. अहो ते ड्युटीवर गेल्यावर मला बोलता येतं का? ते निघाले होते आत्ताच. बरं जाऊ दी. काय? तुला कळलं का काय लग्न केलंय कोणी? डिगेनी. हो त्याचं कुठं लग्न होणार का? काही पण काय सांगता? काही पण नका सांगत जाऊन. मला माहित नसतं झालं का? मग मला तेच म्हणतोय ना. मला माहित नाही झालं. डायरेक्ट फोटो आलेत. कुठे? मग हे काय बाशिंग बिशिंग बांधलेले लग्नाचे डिग्याचे हे बघ. अयो श्याम्या काय झालं? काय? अरे, तुला कळलं का? मला काय कळलं म्हणून तू विचारायला आलोय तुमची चाली गडबड मी तिथून बघितलं चौकातून म्हणलं अहो काय जालू चाललंय? भाऊजी त्या डिग्याने लग्न केलं हे बघा ना. अहो, एवढी चांगली पोरगी कुठून भेटली हो पण? बघ ना. अयो काय भारी पोरगी रे श्याम्या. हायला बघणार यालाच म्हणतेत लंगूर की हाती में अंगूर. हा ओ त्या डिग्याचं नशीब चांगलं होतं नाही ते तुमचं नशीब. वर्षातून 8 महिने तर बायको बाहेरच राहती. आता आपलं जाऊ दे झालं ते झालं. हा पण खुशाल सांगितलं ना राव. हा ना गेलो असतो राव आपण लग्नाला. आलं डेपुटी बी बघ ना गावचे डेपुटी असून आपल्याला सांगितलं ना गपचूप अहो, लग्न केलं. त्यांना वाटलं असं ना आपण काही घेणार नाही लग्नामध्ये त्याला म्हणून नसून सांगितलं. म्हणजे घेणार नाही म्हणजे आपला हा? काय संबंध आहे घ्यायचा? काय? अहो तर गावातलं पोर काय घ्यावं लागत नाही का लग्नाला मग? हा हिला घ्यावं लागलं असतं दागिने बिगिने सुन म्हणून. सोनमुख काय तो काय माझा काही सुनबी नाही काय ती सोनमुख बघायला तिचं? आता वयाने लहान आहे, जाऊ त्याला ठीक द्या. आहे. बरं त्या डेपुटीच्या घरी जायचं का आपण? हा तेच करू. गावात बी नाही दिसला मला तू. घरीच असणार आहे तू. हा, चला. अरे बाबा. नवीन लग्न झाले म्हटलं घरातच असन त्यो. कुठं जायचंय बायकोच्या पुढेच बसून असन नुसता. काय पण काय आवाज दे आवाज दे. हो डेपुटी डेपुटी. अरे, पाठ शिकते जालू भाऊजी खाली उतरवा ना त्याला. त्याला काय घेऊन नाचवतो. त्यांनी बोललं नाही काय नाही तू नाचवतो. हा एवढी भारी कुठं भेटली रे तुला? पण कोण? बायको एखादी आहे का रे मला? हा तुम्ही का डोक्यावर पडलेले का हो जालू भाऊजी? या कधी आहे का काय भाजीपाला काय तो? ती रुपी ना तुम्हाला काय सांगू तुम्हाला उभं चिरीन लगे. तुम्ही काय राहिले पण? तुला नसली लागत दिन मला. हाय काय काय बावटा. अरे त्याची बायको आहे ती. काही कसं बोलतो तू? हा ना मग कळलं तुम्हाला? कळलं का काय म्हणजे? कळालं का? पण तू हुशार आहे आम्हाला मला. बोलायला का बरं नाही? हा अहो बोला तुम्हाला माहिती ना गावात होतं तसे. हा त्याला वाटलं जाल्यान सुगंध लय गुलाबजामू खाई. तुला जाम पण नव्हते. त्याला गुलाबजामुचं नाही त्याला वाटलंच नाही लग्न मुडी तिनं आपलं. हा? नाही तसं नाही हो. अहो गावातले होतं तसे. आता मी सांगितलं असतं लग्न करायचं म्हणून तर मग गावातले हा या एवढं एवढं पोरग आहे एवढं लग्न वय हे येतात. खरं खरं आहे बरं का. पण ठीक आहे काही म्हण. लयच भारी भेटली बघ तुला बायको. असा पीस भेटणं म्हणजे ए, नशीब ए, लागत ए, आहे. अरे पीस पीस म्हणजे ते काय अहो पनीर बिनीर आहे का ते पीस भेटायला? अहो म्हणजे बायको भेटायला नशीब असं म्हण ना असं म्हणा ना मग. अप्सरा, अप्सरा. अहो डेपुटीचे रुपये मी ना डेपुटीच्या माझा लादलो होतो तर ना अर्थ हीच पोरगी नाही तर मी घर सोडून कुठे गेले डेपुटी डेपुटी? डेपुटी नाही तिथे. मग बायको आहे. ती पण नाही इथं. मग ती दिली बाहेरला. ए अरे असं कुठं असतं का? आम्हाला तोंड बघायचं होतं तिचं. आणि डेपुटी कुठे गेले? ते तिला सोडायला दिलेले. आज सुगंधाने सोनमुख आणलं होतं तिला. काय बोलतो आपण 4-5 दिवसांनी आला.
असं कुठं असं करावं कुठं बोलता असं रे चहा बी पाहिजे येड्या कमीत नाही जेवायला तर अहो पाजणार आहे पण थांबा 4-5 दिवसांनी. ठीक आहे कच झालं रे अहो, आजच झालं. अयो आजच झालं हा. आणि आजच झालं आणि आजच गेली की गेली गेली काही नाही. मग आई वय घरात अरे फोन येऊ नाही झाले नाही ना थांब ना बोलून तर देत जा. अहो ते आजकाल नाही आलं ते यायचा जमाना. याय काय अहो, ते मोबाईलला त्याच्यावर लग्न केलं होय तसं नाही. लॉकडाऊन मध्ये झालं ऑनलाईन लग्न आता मोबाईलवर लग्न व्हायला लागलं त्याचं ऐकून तर घ्या शामराव मला बोलून तर द्या ना. हा बोल बोल अहो ते नाही तर मोबाईल मध्ये नेटवर गेलं का हा तिथं फोटो राहतात माणसाचा. हा हा आणि दुधावरून लय मालवायचा बायकोचा फोटो. हा आणि ते मग ती बायको कोणाची असली चालती का तसं नाही ते वरून देते. गुगल देतं का हा असं असं हा, खरंच होय हा. गपस खोटं नका सांगू. याला ती एखादी गुगलवरून मागून आहे अहो शामरावच नाही ते काय आलं मी ना आपलं बसलं होतं आणि ते आलं नेटवर मी पण म्हटलं चला आपलं पण बनवून पाहू आणि मी मा फोटो टाकला आणि दुधाला मागितलं मला पण एक बाईक होती ते इंग्लिश मध्ये डेपोटीतून लिहून घेतलं होतं मी आणि त्यांनी लगेच एक पुरीचा फोटो दिला असा जवळचा बरं का हार बीर जाळ्यात. अयो हा आणि लगेच मी ना शेव करून घेतला आणि दिला टेटसला टाकला. अहो मी तरी म्हटलं ऐका याचं लग्न होऊच शकत नाही म्हटलं हे असंच राहणार आहे आयुष्यभर. खरंय खरंय अशी याला काही कोण उद्योग पोरगी देते एवढी सुंदर मी तो म्हणलो अप्सरा भेटली तेच म्हटलं ना. अंगूर अंगूर के हात में अंगूर श्याम्या, ते काय असू दे मला ती हे आहे म्हणजे काय आहे ते पाहिजे म्हणजे पाहिजे मी घेणार आहे हे ठीक ती आहे हे ठीक आहे पहिला माझा बनव हे गप्प. हे ठीक आहे हे दोघं बाजूला ठेव माझा पहिले माझा बनव माझा ए नंबर लाव. शांत बस एक ना. काम करा. इथं बस. अरे माझा इथं- नंबर इथं नको बसायला इथं कॅमेरे चालू आहेत अरे डेपुटीला कळलं ना तर त्याला इथं ना कामाला लावतील याला घेऊन चल गप्प बस ते गुगलला सांग ना जायला एक बाय. चाल रे ठीक आहे मला बनवून दे पहिले यांच्या नको आधी लागू चल आपण तिकडे जाऊ चाल ठीक आहे. ए माझा बनायचं आहे ठीक आहे आधी तू कुठे घेऊन चाल त्याला माझं बनवायचं नाही का नाही माझा बनवायचं आधी एक बस ठीक आहे धर. तुझा फोन दाखव इकडे अहो एवढं कुठं तिथं पार तुझ्या फोनवर करून दाखव मला एवढे तोपऱ्यात आणलोय तुम्ही मला. येडा काय मग कोणी पाहिला नको ना डेपुटीने पाहिला म्हणजे तिचा ना आवाज हा आणि तो साधा भाऊ तुला माहिती आहे कशी आणि आहे ती परत माहिती गावात कोणाला माहित झालं तुला बनवता येतं सगळे येतील आमचा नंबर मागच राहून जाईल हा हारात ठीक आहे काय मा द्या बनव, मोबाईल. ठीक आहे माझं माझं मोबाईल. थांबा ना येते अहो माझा पहिले आधी मॅडमचा हा माझं आणि ऐक ना फोटो एकदम भारी येतो ना फोटो. अहो नादा चरणाचा तुमचा असा फोटो काढला हा. ना तुमच्या साडीचा कलर चेंज आणि दुसरी गोष्ट तुमचे डोक्याला फुलं तुम्ही तर म्हणले ना असं टोप तरी पण टोप लागल टोप कशाला लागेल मला? त्यांना अहो त्याचे बोललं तर. बोललं तर आणि तुम्हाला सांगू का तुम्ही आता आपल्या औचितवाडी मध्ये तर तुम्ही म्हणले ना मला गोव्याला नेऊन ठेव तरी ना गोव्यात नेऊन ठेवीन. अय्यो, म्हणजे आता घेऊन लगेच ये जातो का ते जात नाही फोटो तुमचा असं वाटत गोव्यात काढलेला फोटो म्हणजे मी आता फोटो दिला तुला हा. आणि मी म्हटलं मला मग ताजमहल आग्र्याचं त्याच्यात बाहेर फोटो पाहिजे येतो तिथं त्या बाटल्यावर बसलेला तुमचा फोटो अरे बाप ए, मग- बाचड बाकडा- नसतं बाकडा का? नसतं का बस आहे. बाटलीवर आणि बाटलीवर बी होतो ना गंगाराम सगळा बाटली फोटो न्यायचा काही बी काय सांगता? सुगंधा असंच करा तो ते त्यांचं जी- बनव तसा माझ्या बाटलीतला. चांगलं बनवून दे मला राम राम सुगंधा आणि दुसरी गोष्ट सांगू का आता तुम्हाला वाटलं होतं ना मला लग्न झालं म्हणून अरे काय फोटो एकदम ओरिजिनलच वाटला आम्हाला Original. म्हणून तुम्ही तशी दावत आले ऐक ना माझं बनवणं एक चांगला मग तसा बनतो ना थांबा ना. मग बनव ना पटकन नुसती बडबडच करतो हे माझा आणि सुरेखाचा ताजमहलच्या बाहेर मस्त ओय, गप्प आहे. बसलेला. माझा नंबर लाव ठीक आहे अरे ठीक आहे थांबा ना. तर गप्प बस. अरे, आणि दोन आता- नंबर माझा मग दोन नाही तीन नचा 1 2 3 गप्प आहे श्याम्या माझा नंबर आहे नाही नाही लेडीज फर्स्ट. हा हा माझा फर्स्ट माय मग हा फोटो घे बघ हा या बा असं AI वर जायचं बरं का. हा. हा आता तुम्हाला उडून नेऊन थांबा हा गोव्यालाच नाही मग गोव्यालाच नाही मग काय? गोव्याला गोव्याला गोव्यालाच नाही असं म्हणते ती तुझ्यासारखी ती बी बोलायला लागली मला कळलं नाही काय म्हणते ती झाले नंबर लावून थांबा बघ माझा- माझा. थांबा ना माझा आहे. याच्या बोला तुझा नाही माझा नंबर आधी गप्प श्याम्या माझा आहे शांत बसा तू ठीक आहे कोणा कर ना तू थांबा ना आधी वहिनीचा तर होऊन द्या ना. हा बनव थांबा याच्या बोलावला तर तुमचा आवाज येईल. हॅलो तू सांगितलं ना माझा नंबर म्हणून चल ए, थांबा. गप्प आहे माय वहिनी साधा बरं यांना ओ अहो माझा उद्या मग भांडण करा ना तुम्ही हा. थांबा त्याच्यामध्ये परत ती भांडणं करता काय संबंध तू लागला नंबर आता मग माझा नंबर आहे तुमचा आता जास्त आवाज आणि त्याचा नेटवर्क चालला जाईल थांबा ना 2 मिनिटं. हा याला एवढं भोकतीत माझा बनव देवा तुला सांगितलं उतर खाली चल. उतर खाली चल. आता आमचा नंबर थांब ना 1 मिनिट बनवून दे ना. हा. तुम्ही असं टाइमपास केला ना तो ना ते बनवून देणार रे मी चाललो जरा. नाही 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 माझं माझा बनव, माझा बनव, हिचा बनव. माझा बनवायचं लय भारी सुगंधा
वहिनी साडेसहाला तोंड ठेवायचं. मग काळा हा ब्लॅक 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 बर ए आणि ती फुल पण लाव ना. बरोबर 2 मिनिटं. केस आहे ना मस्त अशी मोकळी सोडशी सगळी. 2 मिनिटं 2 मिनिटं. हा झाला भारी आता. वाटतंय. आता डाउनलोड होतोय थांबा. हा अयो शामराव हे बघा ना किती भारी झाला. आईला कुरळे केस केलेत आहे का नाही? हा हा बघ ना साडीचा कलर बदललाय फुल बी लावले आता माझा. माझा मा बायकोचे केस असे लांब कर. अजून एक आता माझा करते ना आता. हा पण तो वहिनी झाला नाही एक आता भारी झालं नाद बांधा झाला. असंच करायचा ताजमहालच्या बाहेर बसलेले दोघं ठीक आहे, बाकडं. माझा करायचं की नाही तुला? अरे तू थांब ना आता 1 मिनिट. थांब तू थांब झालं ना वहिनीचा आता शामरावचा मन तुझा नाही ते जाय घरी पण. हे माझं कर नको लय शहाणपणा करू. लय दुनियाच्या आखरीत इंग्रज जाऊन शिकून आल्या वाणी. मग आता थांब ना मग दम आहे तू. बरोबर नाही करू करा ना राव माझं करणं बाहेर ताजमहालच्या बाहेर बसलेला. बरोबर. आणि- माझा कर. अरे थांब थांब ना ना. सांगितलं ना तुला नंबर लावला म्हणून शांताला अडून करू नको. तुम्हाला कळत नाही का जालू भाऊजी नुसते मध्ये 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 करून देईल ना तो आता एकाचं. हा तू मला लय कळतंय. मला तर 4 बस ए, कर आपलं जाऊ. ताजमहल ना ताजमहालच्या बाहेर हा. वहिनी सण तुमचा. हा ऐक ना त्यांचा एक झाला बनवून माझं परत ना अजून 1-2 फोटो आहे त्याची साडी बदलून देशील चालेल ना? हा चालते चालते. आवर पटकन. वरती बसावं म्हणजे ते पाय दुखायला लागले. हो ना गचार पिलावर का आज जरा लावितो. तर मला लावशील नाही रा मला त्याळच आहे. हा आणि कपडे घेत राहते बरं का ते कोट बीट काही नको करू असंच एकदम आपला चालतंय. अहो, महाराष्ट्रीयन पण लुक तुम्ही आपला. असे कपडे घालून आणि तिची चांगली साडी येईन माहिती का तिकडून चांगला नाही वाटणार ते. जाऊ दे ना पण आपला लुक नाही सोडायचा. ते गावठी बाबा आणि देसी गळ वाटन ती. होय हा आणि झालं पा बरं. हा 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 अयो लयच गोडा बैल दिसू राहिली हो. हे काम कर ते ना सुटा बुटात कर. हा हा शामराव सुटा बुटात हा काय आधीच बी लावलेलं सांगितलं असं. नाही. काय झालं त्याला काही होत नाही का त्याच्यात टाकना पटपट. की लगेच होते पटापट ते. आता तुमचं एक झालं माझा एक बनवून द्या ना. हा तर माझा झाला का तुझा लगेच हा. काय बोला ना. हा कोणी? अहो मी नाही केलं तर तसलं काही. अहो मी खरंच काहीच केलं नाही. अयो नाही हो तुमची शपथ खाऊन सांगते मी काहीच नाही केलं तसं. नाही हो नाही ऐका ना कुणी केलं असं माझं अशा फोटोचं विचारते. पोट्टे बी ना खात्रीच टाकी. ओ शामराव तुम्हाला काही अक्कल आहे का हो का तुमचं काय मेंदू काय गुडघ्यामध्ये काय तुम्हाला कळत नाही का? म्हणजे तू मला हानतीन मला तू विचारते माझा मेंदू गुड घेते का तुझं आहे का? तुझं ऐका म्हणजे मग तुमचा आणि माझा फोटो कोणी बनवला होता तसा? तुझा आणि माझा फोटो माझ्या नवऱ्याने मला पाठवला. अगं मी आणि माझा आणि बायकोचा बनवून पाठ हे बघा कोणी बनवलंय? अयो तुझा आणि माझा लग्नाचा फोटो. कोणी बनवला पटकन सांगा तुम्ही. रिकामी अशी मजाक न करत जाऊ. माझ्या नवऱ्याने मला लय बडबड केली आहे. अगं सुगंध मी कशाला बनवेल मला सांग बरं मला संसार नाही का माझा आपल्या गावात फक्त डिग्यालाच बनवता येतं हे मी नाही बनवलं हे मला तुला माहित नाही मला येतं का आपण त्याच्याकडून बनवून नाही घेतले का डिग्याने बनवलं का? त्यानेच काशी केली असणार आहे काहीतरी दुसरं कोण अहो, करतंय? शामराव तुम्हाला काय सांगू नवऱ्याने मला किती बडबड केली त्यांचा फोन आला तर ते मला सकाळपासून फोन लावत होते मी उचलला नाही आणि आता उचलला तर म्हणे तू मुद्दाम नाही उचलला म्हणे या गोष्टीमुळे. तुझ्या नवऱ्याचं पडलं हे सूर्यखानी पाहिलं असलं तर अवघड होईन आता हे कुठं कुठं व्हायरल गेलंय काय माहिती. अहो सूर्य काय तर तुम्ही शांत कराल त्या माणसाला मला शांत करता येणार आहे का? सारखं काही 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 होत असतं माझ्या बाबतीत. ते खरंच आहे म्हणा जाते ते दिग्याकडे बघ डिग्यालाच बघ तू हा त्याच्यात काय डिग्या खरंच ना तंत्रज्ञान आलं तर चांगला उपयोग करायचा ना घेण्यान देण्याचं कुठाना करून ठेवला आता येणी. अरे ऐ नालायक तुला काही लाज वाटते का? हा झालं. कुशल माझे फोटो काय फोटो बनवले रे हे? काय फोटो बनवले रे हे? हा ओ वहिनी म्या नाही बनवलं तुमच्या कोणी समोर बनवले? तुलाच बनवता येतं ते तुलाच बनवता येतं ना? मला बनवता येते मी तुमच्या बत साडीचे कलर आणि ते चेंज करून हे म्या नाही बनवलेलं हे. खरं सांगा डिग्या मी लोक तुझा आता नडीचा घोटच घेत असे पटकन सांग. अहो म्या नाही खरंच वहिनी म्या नाही बनवलं राव तुम्हाला माहिती ना, तुमच्या समोर मी साडीचे कलर आणि ते बदलून तुला दिलं. माहिती का या गोष्टीमुळे माझ्या नवऱ्याने मला किती बडबड केली आहे. माझा जर घटस्फोट जर झाला ना तर मी सोडत नसते. अहो वहिनी मी तशाला तुमच्या संसारात वाटवलं तर राव म्या खरंच नाही बनवला फोटो. खरं सांग डिग्या आणि तुम्ही करत माझ्या जीवाचा काही बरं वाईट करून घे ना बघा तू. खरंच वहिनी शपथ राव म्या नाही बनवला आज तुमच्या समोर तुम्हाला बनवून दिलता म्या कुणी बनवला मग? मला नाही माहित. मी ना माझ्या जीवातच काही कमी जास्त करून घेते तसं होणारच नाही ओ, वय. आता. मी स्वतःलाच करून टाकते आता. नसताना आणलं टाळलं वहिनी. ओ शामराव बरं बाय झाला आला तू हा? बाहेर या. अरे डिग्या काय तुला तुम- तुला अक्कल आहे का तुला डिग्या हा कसले फोटो तुम्ही राहिले होते आणा आता
तुम्ही राहिलो होतो म्हणजे तुला अक्कल आहे काही ते सुगंधाचा फोटो काय तयार केला व्हायरल केला तो काय तयार केलं तुमच्यामुळे दुसऱ्या संसार उद्ध्वस्त होईल ना काय धंदे लावले तुम्ही चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणजे तुम्हाला आमचा फोटो तयार करून व्हायरल केला आणि तूच बोलतो संसार उद्ध्वस्त होईल कोणी केला? त्यामुळे आमचा संसार उद्ध्वस्त झाला आता मी नाही केलेला तुमचा आणि त्यांचा फोटो आहे ते तुम्ही केलेला आहे. आता हे बघ गावात फक्त तुलाच करता येतं ते आणि आमच्या दोघांचे फोटो तोच केले आणि ते दोघांचे फोटो घेऊन तू असा फोटो तयार केला का मी डेपुटीला सांगतो थांबतो या कधी चांगलं तर गेलं तर असं नाही राव शामरावची बाया गेली तुमच्यामुळे जीव द्यायला आता माझ्यामुळे म्हणजे मी काय केलंय मग आता काय? तुमचा जोडीचा फोटो पाहिला ना त्यांच्या नवऱ्यानी हे काय बावड झालं काय डायरेक्ट मग कुठाना झाला बच्चा आयला चल फटक्यान चला नाही तर वाटेत नव्हतं मी चला मी तर तोच नाव सांगून दिलं डेपुटीला मला काय माहिती आहे तुला मानव सांगतो हा सांगतो मी चल तू आता कुठे गेली ती काय पाऊस झाला भो लोक वाहून गेली सगळी चला पटापटा हा ना काय पटापटा कुठे करतो तू मला सांग पटापटा चालायला ओय श्याम्या आता सुगंधाला काय केलं किती रडत चालली होती रे सुगंधा भयंकर चालली होती तर काय सांगायचं तुम्हाला हो मी काहीच नाही केलं या डिग्याला काही उद्योग नाही त्यांनी घुसायला ते फोटो तयार केलाय मी नाही केला मग कोणी केलाय तुम्ही होते तुम्हीच केलेला आहे काय बोललो तू आपल्याला येत होतं काय झालं सांग बरं नाही काही कुठे नाही काय करतो रे माया करायचं ना नवरा बायकोचं काय मेला असता होय याचं करतो ना अरे ते जाऊ दे आधी ती बाया पहा नाही तर ते जायची कुठे गेली ती कुठे गेली पाटाकडे गेली ए. ए, चले श्याम्या सुगंधा सुगंधा नको जाऊन ऐक नाही सुगंधा कुठं चालली चाललंय मी जीव द्यायला. अरे नको नको जीव कशाला देती जीव कशाला देते म्हणजे एवढी बदनामी झाली मला कुठं तोंड दाखवायला जागा नाही राहिले अगं. सगळ्या गावातले लोक तोंडाकडे टाकामका बघू लागले माझ्या. सुगंधा मी खरंच नाही केलं काही तुला खरं सांगतो मी केलंच नाही फोटो मग कोणी केलं ते? ठीक आहे खरं सांग बरं का तुला मी नेतलंय हानी तुला आता अहो, मी नाही केलं राव त्यांना किती वेळा सांगितलं तुम्हाला पण सांगितलं मी नाही केलं म्हणलं नाही केलं. ए मॅच केलं तर सुगंधा जाऊ दे माफ कर काय हा मी आवण्याच्या मित्राकडून करून घेतलं होतं तुम्ही माझा फोटो नाही बनिला म्हणून अरे तुला काय अक्कल आहे का करायचा ना आमच्या नंतर तो फोटो करायचा होता म्हणजे आमचा फोटो नाही केला तो हा केला म्हणून तुला असं कुठं केला का हो शामराव पण यांची आपल्या याच्यासाठी हे केलं यांनी पण तुम्हाला माहिती का आता मी खरंच मला मारायची वेळ काय आली ना तुला आता काय करू मी? तुला रमेशला फोन करून सांगावं लागेल माफी मागावं लागेल गावासमोर सगळ्या मी माफी मागन पण मला नव्हतं माहिती एवढं व्हायरल होत्यात म्हणून ते फोटो अरे तुम्हाला कोणते ग्रुपवर बिपवर टाकायला लावले ते फोटो? त्यांनी हटकूनच केलं ना आपली नाचक्की व्हावं म्हणून मी श्यामाला कळावं म्हणून पाठवली अरे होती झाल्या आपल्या ना अशा हाडानीपणामुळे तुला माहितीये का तंत्रज्ञान खूप चांगलं असतं ते चांगल्यासाठीच असतं पण त्याच्या दोन बाजू असतात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात चांगल्या आणि वाईट हे तंत्रज्ञान चांगलं होतं बरोबर की नाही पण त्याचा दुरुपयोग केला आमचे फोटो टाकून त्याच्यामुळे तू वाईट केलं का नाही म्हणजे ही गोष्ट चांगली आहे का कोणाचे संसार उद्ध्वस्त होतील एखाद्या चांगल्या मुलीचा फोटो असेल कोणीतरी काहीतरी AI करून काहीतरी करेल उद्या बिचारीची बदनामी होईल चांगलं नाही ना पाहुणे हा त्याच्यामुळे भाऊ तंत्रज्ञान आहे ना त्याचा चांगल्यासाठी उपयोग केला पाहिजे वाईटासाठी नाही ठीक आहे तू आणलं गावात किती कुठाना झाला यो मला माहिती तर असं करणार होता येऊ अरे असं करणार नाही पण त्याला कळायला पाहिजे होती ही गोष्ट हे आडणीपणामुळे हे होतं त्याच्या परिणामाची काहीतरी सीमा असते जालू भाऊजी दरवेळेस तुम्ही माझा काही काही उद्योग घालतात आता ही चौथी वेळ घटस्फोटाला माझी वेळ आली होती आता नवरा मला घटस्फोट दे असं पण नव्हतं म्हणा डायरेक्ट म्हणतो मर एकदाची. नाही मी माफी मागन त्यांना हा माफी माग गावासमोर माफी माग त्याला काय बरंच आहे घटस्फोट झालं तर म्हणून मी लग्न करीन हा साहित्याच्या आल्या बावळट आहे का हसवतोय थोबाड आहे का त्या लायकीचं? बरं चल तू घरी चल बरं पहिली मी लगेच डिलीट करतो डिलीट कर आणि माफी ना आपण छापून घे त्याच्यावरती आता ती घे त्याला सांग कसं करायचं ते हा आणि चल सांगतो तुला आणि भाऊ पर असं ना तर ते बाया आणि तू बी आहे ना ते गावात असली कुठे आणू नको परत कळलं का माणूस काही आलं का ट्रेंड लगेच त्याच्यामध्ये घुसायचं पाहतो आणि तुला मी काय करत होते रे ते दुसऱ्या पुरीसोबत ते लग्नाचे फोटो बनवायची बधीर कुणी करता हे असंच होतं ना मग तुझ्यामुळे झालं हे सगळं. ए श्याम्या चल पाटक्यास तुझ्या मोबाईल वरून ग्रुप वरला आपण डिलीट आणू चल लवकर चला पटकन चल सुगंध काय करताय हो? नखले वाढले. हा का? काय म्हणते बोल ना काय आलं? अहो काय नाही माझ्या पोटातच लई दुखायला लागले मला त्रास व्हायला लागलाय. अगं मग एखादी गोळी बिळी घ्यायची ना. अहो त्याच्यासाठीच आले मी घरातली एक गोळी खाल्ली पण काय फरक पडेना म्हणलं तुमच्याकडनं अजून एखादी घ्यावी आणि खावावी. माझ्याकडे गोळी? मी काय डॉक्टर बिक्टर आहे का माझ्याकडे गोळ्या ठेवायला मी? अहो असत्यात बायांकडं पोट दुखायला लागलं तर खात्यात म्हणून. अगं रुपये माझं पोट दुखायला लागलं तर मी दवाखान्यात जात असते आणि तुझं काहीतरी खाण्यात आलं असणार आहे म्हणून पोट दुखत असेल. अहो नाही काय खाण्यात आलं 2 दिवस झालं नुसतं पोट असं वाढायला लागले. कशामुळं? नुसते आळे पिळे पडल्यात. आळे पिळे पडलेत? मग काय नुसती खुरमंडी झाली काम करायला ना काय नाही. रुपये तुला दिवस राहिले काय ग? अहो कशाचे दिवस राहत्यात दिवस काही नाही. मग
आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यामुळे दिवस नाही राहिलेले. ते काय दुखायला लागले तेच कशाचा प्लॅनिंग केला? बाळ राहून म्हणून. बाळ राहू नये म्हणून. हा. मला एक सांग, आता तुझं वय जवळजवळ 30-32 झालंय. का म्हातारपणात कसं आता शिक मला 27 लागलंय. अगं 27 वर्ष लग्न होऊन किती वर्ष झाले? होऊ द्यायचं ना का? म्हातारपणात पोरं घेऊन फिरशील का? बरं तुम्ही सांगा, हाय का आम्हाला घरदार? त्या लेकराला जन्म देऊन कुठं हे करता, आम्हालाच घरदार नाही त्याला छप्पर नको का? हा, सगळा विचार करावा पण तू लागतो. माहिती का, आता विचार करस तू काहीतरी व्हायचं तेव्हा ते बी सुधारतील. आता तू पण काम करती, घर चालवती, म्हणून बी ते लक्ष देत नाही. उलट एखादं झालं ना तर किमान ते तरी व्यवस्थित राहतील. आणि दवाखान्यात जाऊ नये तर एक काम कर, त्या शामरावच्या दुकानामध्ये आहे का बघ एखादी गोळी. त्यांच्याकडे कशी असेल, तुमच्याकडे नाही म्हणल्यावर. अगं त्यांच्या दुकानात राहता कधीतरी, तू जाऊन तर विचार. ठीक आहे, बघू जाऊन तरी येते. अय्यो. आणि नाहीच बरं वाटलं दवाखान्यात जाय. हा चालतंय, चला येऊ का? आणि मी काय म्हणते, ती बघ जरा लवकर, लय वय होत चाललं तुमच्या दोघांचं पण. आता पोटाचं बघू द्या, ते लेकराचं बघते मी नंतर. अय्यो. चला गड्या पटकन जेवण करून येऊ, दुकान उघडायला लागलं. ओ श्यामभाऊजी, काय हो? अहो मी तुमच्याकडेच लागले होते. काय झालं? अहो माझ्या पोटात लय दुखायला लागले, मला गोळी घ्यायची होती तुमच्याकडनं. गोळी? हा. काय झालं नेमकं तुम्हाला? अहो पोट दुखायला लागले. होय. हा, सुगंधाताईकडे गेले होते, त्यांनी म्हणलं तुमच्याकडे गोळी आहे म्हणून. तुम्हाला काही ताप बीप येतोय का? नाही मग थंडी बिंडी वाजून येते? नाही, असलं काही नाही. नाही. नाही खोकला बिकला काही, सर्दी? नाही, ते बी नाही. काहीच नाही. अहो नुसत्या अशा आतडे वळून धरल्या, अशी खुरमंडी झाली, चालाय सुद्धा याय नाही. मग एवढं काय टेन्शन घ्या तुम्ही, एक साधी इनो पुढे घ्या, लगेच बरं होता तुम्ही. अहो 17 इनो पिली तरी मला फरक पड नाही. एवढा कशाला प्यायचं? 17 इनो, एक इनो पेलं का होते 10 मिनिटात काम. एक गोळी खाल्ली 17 इनो तरी काय फरक पडला नाही. सुगंधाताईकडे गेले, त्यांच्याकडे गोळी नाही. म्हणलं तुमच्याकडे आहे का बघावी. आता मी काय डॉक्टर आहे का? असते आपली गोळी, एखादी गोळी डोकेदुखी वगैरे अर्जंट द्यायला. बघा ना, एखादी असन तर चला ना, लय दुखायला लागले मला, सहन होय नाही. हो अहो नाही ना, डोक्याची गोळ्या आता पोटाच्या नाही ता. तुम्ही एक काम करा ना, मग एवढं दुखतंय तुमचं, एवढं सगळं करून झालं तरी बरं वाटा ना, दवाखान्यात जा ना तुम्ही. हा. डॉक्टरकडे जा, ते तुम्हाला चांगला इलाज करतात. ज्याला सांगा, तू घेऊन जाईन तुम्हाला. येऊ का मी? हा, त्यांना जाता जाता म्हणा मला दवाखान्यात नाही म्हणून. तुम्हीच म्हणा, माझं काय ऐकायचं त्यो. हो ते नाहीत ऐकत. अगं चल चल, सणा चल. तुला म्हणलं होतं ना, घेतलं की नाही वाटोळ करून हातानी? तुला लय घाण सवय, लय घाण. साधारण कादा ना ती मिस्त्री घाशीत बसली, साधारण कादा. तुला आहे ना, तू रोग झाला डुमर. डॉक्टर म्हणले आता मरण ती, माहितीये का? अहो मग काही इलाज नाही का? हो अगं पारे आहे ना त्याला इलाज. पोट फाडून ना तो गोळा बाहेर काढावा लागेल. मग काढूया की. अरे तू गोळा काढायसाठी ना आपल्याला अमेरिकेला जावं लागेल, माहितीये का? आणि या जाल्याकडे तेवढे पैसे आहेत का अमेरिकेला जायला, सांग बरं? मग काय ना काहीतरी करा की. आता मी प्रयत्न करतोय, पण प्रयत्न माय आणि सक्सेस झाले पाहिजे ना. आणि मी आतमध्ये गेलो डॉक्टरकडे, माहितीये का डॉक्टरने मला काय सांगितलं? काय? अरे पारी ना, तू लय दिवसाची संगती नाही म्हणली, तिला हाई ना तर जीव लावजे आल्या. म्हणलं चांगलं जीव लावीन. एवढं काय झालंय मला? एवढं काय झालं म्हणजे तू डुमर का काय झालाय म्हणले डॉक्टर. आता मी ना पारे, तू थोड्या दिवसाची संगती, मला काहीतरी प्रयत्न करावा लागते राव तुझ्यासाठी. जाऊ दे मरुदी, तू जा घरी, मी बघतो काहीतरी. चल आता मी थोड्या दिवसाची संगती. चल. सुगंधाताई, माझ्याकडनं काय चुकलं असेल तर मला माफ कराव. कधी मी चुकून वाकून तुम्हाला काय बोलली असेल, नाही चुकून वाकून नाही, मी बोललेलीच आहे. मला माहित आहे ना, ह्या रुपीचं तोंड चांगलं नाही, वचा काही बोलत. अगं रुपये, झालं काय? काय नाही झालं, जे होणार आहे ते लय अवघड आहे. अवघड आहे? पण मला करायचं, माफ करा. कारण की ना, मी जेव्हा बघल तेव्हा तुमच्याशी भांडणं करायची, कशावरनं पण. तोंड चांगलं नाही, ह्या बाईचं तोंड चांगलं नाही. ते मला माहिती, पण झालं काय ते तर सांग. काय सांगू तुम्हाला? एखादी नागिन बरी, ती तरी कमी ढसन, पण तेवढं मी तुम्हाला बोलायची. खरंच मला माफ करा, माझं काही चुकलं असेल. असतं माणसाचं कसं असतं, दिवस निघून जात असतात, पण बोललेलं लक्षात राहतं ना.
मी किती काय काय बोलते तुम्हाला. नवऱ्यावरनं बोलते, खाण्यापिण्यावरनं, तुमच्या जाड आहे त्याच्यावरनं, कच्यावरनं नाही बोलली मी. खरंच रुपे चुकलं तर सगळं असं बोलायला पाहिजे. अगं नको रडू रुपये, ऐक ना, रडू नको, जाऊ दे. जाऊ दे आता, माझं चुकलं, मला माफ करा, मी येते. चांगली होती रुपाच तरी म्हणा, माग तोंडावर नाका म्हणा ना, येते. डेगू भाऊजी, डेपुटी कुठे गेल्यात? बाहेर गेलेले काय वहिनी. डेपुटी आले ना की डेपुटीला सांगा पारी आली होती माफी मागायला. लय पारीचं तोंड सुटतं, कुणाला नीट बोलली नाही गावामध्ये. डेपुटी किती भला माणूस, कधी मला उलट बोलला नाही. किती मी काय काय बोलायची, कामाला यायची, परत नीट काम बी करत नव्हती. त्यात माझा नवरा यायचा, पैसे घेऊन त्यांच्याकडनं जायचा, पारीनं यायचं आणि डेपुटीला वाचा 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 बोलायचं. पण डेपुटी देव माणूस, कधी ह्या रुपीला उकचू शब्दानं बोललं नाही. बरोबर आहे का नाही? पण काय आता, त्यावेळेस तोंडच चालायचं तेवढं कळत नव्हतं ना माणसाला. जोवर येळ येत नाही ना तोवर माणसाला कळत नाही दिगू भाऊजी. आणि वहिनी साहेबांना पण सांगा, नाही त्या बिचारीला कधी मी काय बोलली नाही, पण चुकून माकून ह्या पारीचं तोंड बेकार, कधी कुणाला काय बोलल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना पण सांगा, काय चुकला असेल तर ह्या पारीला माफ करा म्हणून. लहान बहीण समजून किंवा पोरगी समजून. आणि डेपुटी तर काय देव माणूस आहे, त्यांना पण सांगा. आणि दिगू भाऊजी, ही पारी तुम्हाला पण लय बोलली, चुकून माकून काय बोलली असेल तर नाही 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 बोललीच. किती तुमचा अपमान केला, काय काय बोलली मी. तोंड बेकार हो माझं. एकदा चालू झालं की हे स्टेशन ते स्टेशन चालूच, बंदच नाही. बोळा कोंबा नाहीतर शिव्या द्या. तोंड बंद होतं का माझं? नव्हतं होत. किती लोक मला समजावून सांगायचे, लोकाला वाईट बोलू नको, तोंड पाडून असं बोलू नये. पण ही पारी कोणाचं ऐकती का? ना नवऱ्याचं ऐकती ना गावाचं ऐकती. शिक्षा मिळायलाच पाहिजे होती. आता कशी झाली, जिरली आता पारीची. पर तेवढं डिपुटीला सांगा, पारी येऊन माफी मागून गेली, काय चुकलं माकलं तर पाय धरून माफी मागितली म्हणा. आणि तुम्ही पण काय चुकलं असेल तर ह्या रूपा वहिनीला माफ करा. औ येते मी, काळजी घेत जावा, खात पेत जावा, लय वाळायला लागलाय तुम्ही. येऊ का? हा आणि रूपाताईला आठवणीत ठेवा, विसरून जाऊ नका, नाही. कायम लक्षात ठेवा. येते मी. झाला भाऊ ऑक्टोबर महिना सो, आता नुसतं ऊन पडेल. श्याम भाऊजी, हो काय झालं? रुपये कोण रडत तुम्ही? रडता कशाला? गावातले लोक पाहतील इकडं. काय झालं काय? पाहू द्या गावातल्या लोकांना, त्यांचं काय आहे, त्यांना नुसतं लोकांकडे बघायलाच असतात. श्याम भाऊजी, माझं काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागती, मला माफ करा. अगं काय झालं काय पण माफ करायला? तू कुठं काय केलंय? ह्या रुपीचं तोंड चांगलं नाही हो, नुसतं वाचा 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 करत असतं. गावभर नुसती फिरायचं आणि लोकाला नुसतं बोलत बसायचं. झालं काय आता? बघ जाऊ द्या, झालं तर काय स्वभाव असतो माणसाचा एखाद्याचा. माणूस गेल्याशिवाय स्वभाव जात नाही माणसाचा. हा ते तर आहे. पण ही धरा तुमची उदारी. उधारी? हं. राहिली होती ना 1,500 रुपये, हा हा हा. ती आणली. मग त्याचं काय एवढं? देता आले असते ना, लगेच काय घेऊन आले? देता आले असते, पण देणारी राहिली पाहिजे ना. म्हणजे तुम्ही परत जाल सोडून चालल्या काय? अहो करा चांगला सुखात संसार, कशाला जाता सोडून त्याला वाऱ्यावर? कुणाला सोडून जावं वाटतंय. म्हणजे काय नाही हो, म्हणलं उधारी तुमची देऊन टाकावी, जवाच्या चवात दिलेलं बरं असतं. झालंय काय नेमकं? तुम्ही मला काय कोड्यात बोलताय, मला काय कळलं ना. किती ह्या रुपीनं तुम्हाला काय काय बोललं, किती. ज्याला काही बोलला का तुम्हाला? मी ज्याला फडकितो?
तुम्ही नका त्रागा करू जीवाला स्वतःच्या. नवरा कशाला काय म्हणलो, ते तर देव माणूस आहे. खरंय, देव माणूसच आहे तो. घेतले होतं का बा राक्षस सारखा, पण देव माणूस आहे, चांगला आहे तो. ह्या रुपीनं किती तुम्हाला बोलली, अंडे मटण तुम्ही खायला सोबत जात होता ते सुद्धा मला बघवलं नाही. या रुपी लायकीचीच नाही होत्या. रुपावहिनी, हळू हो. खरंच माझं चुकलं, मला माफ करा. पाय धरू का तुमचं? नाही हो रुपावहिनी, तुम्ही जा बरं घरी, आराम करा बरं तुम्ही. मी करते हो आराम, पण सगळ्याची माफी मागितलेली बरी असती. टाइम टू टाइमच देवाने माफी मागायला सांगितली. नाहीतर काय असतंय, कुणाचं आज हाय उद्या नाही, कुणाचं काय सांगता येतंय का? कुणाला रुपी सुगंधताईला बोलायचे, नवऱ्याला तर मी टाकून दिल्यासारखे बोलायचे, तुम्हाला तर काय काय बोलायचे मी. नाही जाऊ द्या, तुम्ही वहिनी घरी जा बरं, जा तुम्ही. आता जायचंच आहे, थोडीच कोणी राहायला आले, जायचंच असतंय. जाऊ द्या आता, माफ करा या रुपीला. वाचा वाचा तोंड करते. माफ केलं, माफ केलं. हा अजून काय उदारी असेल तर सांगा. नाही काही नाही, मी माझ्या नवऱ्याला घेऊन आता नीट राहावा. हा अंडी मटण खायला जात जाव, सगळे नीट राहावं. येते मी. काय येडबीड लागलं काय रुपा वहिनी नेमकं, वैतागाचे फोटो केला. झाल्या झालं नाही अजून सोडून. आयला आता सोडायला लागलो होतं लगेच आला भाऊ. जाऊ दे उतरत भाऊ, माणूस आला का माणसाने खाली उतरलं पाहिजे. हा लेवर नाही चढलं पाहिजे आहे की हा. नाही? काय तू काय केलं रुपा वहिनीला? मी कुठं काय केलंय, झोपली आपली ती घरी. झोपली? हा. येडा झाला काय? मी तिच्या मंदिरापाशी बसलो होतो आता, हा ती झाली मायापाशी रडायला लागली. मला म्हणजे आज झालं तच झालं, मला माफ करा. मला उधारी आणून दिली तिने. हे काय तू काय बोलला का काय तिला? नाही भाऊ, मी काय नाही बोललो. उधारी आणून दिली, मलाच म्हणली मला माफ करा. आणि मग चुकला असलं तर मी गावातले बडबड केले, वाचा तोंडांनी सगळ्या लोकांना त्रास दिला, आणि माझ्या नवऱ्याला जीव लावा, मटण अंडी खायला जात जावा. मी म्हटलं झालं काय होई नाही तुम्हाला? नाही काही नाही, आपलं जायला चालू आहे. आपण मी म्हटलं घरी जा आराम करा. नाही सगळे जायला चालेत. मला तर काही कळणार. मी म्हणलं लोक पाय चिकून तिकून रडाच्या ढसा पाया पडायला लागले पार माया. काय पाय भा मी म्हणलं पाया बिया नका पडू म्हणलं. तू काय पाया पडायला लागली? तू काय देव बी का काय? चल बघू तिच्याकडे कशी पाया पडते. चल. काय झालं काय नो? कधी सुद्धा गरुपे तू कोणाला नीट बोलली नाही. गावात ज्याला त्याला टाकून बोलली. कशी तुला माफ करतेली? गेलती माफी मागाय पण देवा काय दिवस दाखवणार आहे मला. आला तुम्ही आता रुपये झाला. मरणार आहे मरणार. काय सांगतो? अय्यो खरंच होय. तुम्ही तरी म्हणलं रुपये कमून माझ्या पाया पडतात, कमून माफी मागायच्यात. उधारी आणून दिली मला तिने. हा बरोबर आहे. तिला वाटलं असं कशाला एखादं वजट व्हायचं आपलं. हा बरोबर आहे. आता नरकाचा दरवाजा उघडलाय का स्वर्गाचा काय माहिती. नरकाचं उघडलंय. तुला कसं मैत्रीण सांग बरं रुपये. 100% देवाने तिच्यासाठी जागा ठेवली असेल बर का. तुम्हाला सांगू का, माणूस जन्माला येतो काय तेव्हा त्याची जायची पण जागा तयार असती. त्याला का टेन्शन घेत जाऊ. अहो पण या तोंडाने कोणाला नीट बोलली का मी? आले होते सकाळी त्या माफी मागायला. हा डेप्युटीची माझी पण असं होय. डेप्युटीने माफ केलं का मग हिला? डेप्युटी नव्हते ते म्हणे डेप्युटीला सांगा आल्यावर म्हणून. अय्यो दे रे सांगून, तेवढं तिला माफ करतील. तेवढा स्वर्गाचा दरवाजा उघड. हा ना, थोडंफार सुख लागलं म्हणजे कसं चांगलं मरण येत असतं. तिला आहे ना वरून हिमान येणार आहे न्यायला. यम देव पाठवणार आहे तिला. हा आवाज येऊ राहिले. आलं रे आलं काय आलं श्याम्या माझ्या बायकोला न्यायला हे म्हण आलं 5 मिनिटं तरी थांब, नवऱ्याला बोलू दे की रे यमा. आलं मी मरायला लागले तुम्ही हसताय का नाही सगळे? अगं पण किती तुझं नशीब, तू मेल्यावर सुद्धा विमानात बसून जा. मग येडी का काय? चांगल्याच्या नशिबात नसतं ये. रडायला लागले. अरे काय येडी का खोळी पारी बघा कसला नवरा आहे. मी जाणार म्हणून हसतोय नवरा माझा. जास्त कीर्ती मी तुझी. आम्ही काल आहे ना
आपण नाही का ते काल सोयाबीनचे पोते उचलेले आम्ही तिच्या पोटात नळ आले मी तिची चाष्टा केली होती म्हणून तिला चाष्टा बी करी लागली राव. त्या पोटात काय गोळा बिंबर फिंबर काही हा. झाल्याने शाळा गेली तेव्हा म्हणलं बघू द्या माणसाला मरण दिसल्यावर तरी माणूस सुधारतोय का. हा. मग आधीच सांगायचं ना. मग आधी सांगितलं असतं, तुम्ही माफी मागितली असती गावची. ते तर जाऊ दे, तो सांगून सांगून टाकले तरी आजपर्यंत ही चांगली वागली नाही. नशीब त्यानंतर तू माफी मागायला आमच्या दारापर्यंत आली. ते बी खरं आहे बर का. जेव्हा माझं मरण मला समोर दिसलं ना त्यावेळेस मला किंमत कळली माणसाची. नाहीतर मी टाकून दिल्यासारखं बोलायची. पण सगळ्या माणसाला ना हीच कळायला पाहिजे की आपला रोजचा दिवस ही शेवटचा दिवस आहे. म्हणून जर जगलं ना तरच माणूस सुधरण आणि माणसात राहील. पहिले हे तू कळून घे आता, कळालं का? हा. आता नाही मी कोणाला काय बोलणार. माणसात म्हणजे माणसाने आयुष्यभर असंच जगलं पाहिजे की कोणाला कोणाचं वाईट नाही वागलं पाहिजे, कोणाशी काही भांडण तंटा नाही केलं पाहिजे आणि समाजाला त्रास होणार नाही असं जगलं पाहिजे. नाही मला तर आता कळून चुकलंय. तुम्ही पण आता सगळी तशीच वागा. म्हणजे आहे का बरी गंमत आहे. म्हणजे आम्हीच तुला वाईट वागत होतो काय? तू स्वतःची चुकच मान्य नका करू. जावा दवाखान्यामध्ये घेऊन ये. नाही सगळ्यांनी मी माझ्याकडनं चुकलं तर मला सांगा समजा. बरं जाऊ दे मरू दे इथं नका बसू खोलकुलूप. सोन्यासारखे माणसं आपल्या दारात आले चहा तरी पाहिजे सुद्धा. हो जालू भाऊजी मला घरी काम आहे. ठीक आता तुम्ही एक ती गोळी बिळी घेऊन एखाद्या दवाखान्यात जाऊन आणायचं. पोटात दुखतंय ना, बरं नाही वाटत ना? आणले गोळ्या आणले. गोळ्या आणल्यात आता नळ बिळणी ते गोळ्या खाल्ल्या का नळ निघून जाते. आराम कर आता. येऊ का चला. आणि काळजी घ्या आता इथून पुढं. हा म्हणजे बोलायची इतरांशी. हा ये तू कशा राहतो मुकामाला इथं आमच्या पैशी. मी किती बिली होती तुमच्यापासून जाणार निघून म्हणून. चल उठ.